जाऊया मैदानामध्ये. चेंडूचे पुढे 3 षटकाचा सामना आहे. 3 षटका, पॉवर प्ले 1 षटक. दोन संघ आमने सामने आणि दोन्ही गावचे जे आयोजक आहेत त्यांनी येणाऱ्या जानेवारी महिन्यामध्ये आई गावदेवी स्पोर्ट दादूपाडा, विशेष करून मी नाव घेईन आमचे मुंबई पोलीस शत्रुघ्न भोईर यांनी या जानेवारी महिन्यामध्ये आपल्या टुर्नामेंटचं आयोजन केलेले. त्या टुर्नामेंटसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील शत्रुघ्न भोईर आणि पूर्ण टीम. त्यानंतर धोंडला वडवली यांच्याकडून सुद्धा नाईट टुर्नामेंट, फक्त नाईट, दिनांक 29 जानेवारी ते 3 फेब्रुवारी ही स्पर्धा आपल्याला समोर येणार आहे. त्याचे पारितोषिक असेल तब्बल 1,00,000 रुपये. या सुवर्ण संधीचा अवश्य लाभ घ्या सर्व संघांनी. फक्त नाईटमध्ये टुर्नामेंट असतील आणि त्याचं ठिकाणच जाहीर होईलच. ते नाम आलेलंच आहे आमच्याकडे आणि ते ठिकाणसुद्धा ती नगरी असेल दादूपाडा नगरी. दादूपाडा नगरी या नगरीवर ती नाईटची टुर्नामेंट असेल. आयोजक शिवसेना शाखा प्रमुख संजयजी दलवी आणि त्यांचे सहकारी. स्ट्राईकला सलामीला आलाय एका बाजूला उमेश दळवी तर एका बाजूला प्रज्वल दळवी. गोलंदाजी मार्कवर किरण भोईर. पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला होता उमेश दळवी यांनी. चांगली खेळी केली होती आणि या खेळपट्टीचा भरपूर अनुभव आहे त्याच्याकडे आणि काय ते फटके पाहायला मिळाले. गोलंदाज आलेला आहे जतीन भोईर आलेला आहे. असं वाटलं होतं की पहिलं षटक किरण भोईर हाताळलेलं का काय, परंतु थोडासा चेंजिंग पाहायला मिळते. पहिला चेंडू उजव्या अष्टीच्या बाहेर, चेंडू वेगात टाकण्याचा प्रयत्न केला जतीन यांनी, परंतु दिशामध्ये भरकटतो. दिशा से भटके तो पडेंगे फटके आणि ते फटके संघावर आलेले ते 1 धावासाठी. पहिला चेंडू वाईट हाताळलाय. जतीन एक युवा गोलंदाज आहे, परंतु लेदर क्रिकेटचा त्याच्याकडे अनुभव आहे. चांगला फटका किरण भोईर आहे सज्ज. चांगलं क्षेत्ररक्षक, तेवढी चांगली फेक. कुठल्याही प्रकारची धाव नाही, धावसंख्या 1च आणि ती सुद्धा आलेले वाईटच्या रूपाने, म्हणजे अतिरिक्त धावेने अकाउंट ओपन झालेले. वीर बजरंग धोंडा वाढवली संघाचं. ह्या दुपारच्या सत्रामध्ये इथे आलेल्या सर्व प्रेक्षकांचे, सर्व खेळाडूंचे, मंचावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे आणि जतीन खोलवट टप्प्याचा चेंडू खेळून काढलेला आहे. स्वतः जतीन पुढे सरसावतो. 1 धाव मिळते. एका धावाने अकाउंट ओपन करतो उमेश. धावा झाल्या 2. आरटी मूवीज लाईव्ह टेलिकास्टवर हे सामने थेट पाहणाऱ्या सर्व प्रेक्षक वर्गाचे सरचे स्वागत. ज्यांना या मैदानावर येणे शक्य झालेले नाही ते आपल्या मोबाईलवर आरटी मूवीज या वाहिनीवर या सामन्याचा आनंद लुटत आहेत. आमचे ऑपरेटर, आमचे सर्व रुपेश ठाकरे. चांगला फटका पाहायला मिळतोय. अगदी लॉंगलेगच्या दिशेने चेंडू जाईल सीमारसे बाहेर. चौकार 4. सुंदर पाहायला मिळालंय आणि चौकाराने अकाउंट ओपन करतो प्रज्वल दळवी. पुन्हा एकदा उंची जास्ती, लांबी पाहावी लागेल. तिथे प्रदीप भोईर होता, परंतु त्याच्या मस्तकाला दस्तक देणारा आला हा षटकार. 6. कारण इथून आम्ही ते हेरणं थोडंसं कठीण होत आहे, त्याच्यामुळे कधी कधी ती लांबी किती आहे ना ती आम्हाला आमचे रुपेश ठाकरे दाखवू शकतात. 2 चेंडूमध्ये 10 का दम दाखवले. चेंडू टाकून झाले आहेत किती तर 4 चेंडू टाकून झाले आहेत.
4 चेंडूमध्ये धावा जमा केल्यात 12. तर थोडीशी बातचीत करतो शत्रुघ्न भोईर. एक युवा गोलंदाज आहे जतीन भोईर. मित्रांनो सांगायचं म्हटलं ना तर हा पूर्णच्या पूर्ण संघ हा परिवार आहे, फक्त भोईर भोईर आणि भोईरच. ओ काय वेग, फर्निचर उद्ध्वस्त केलाय आणि पहिला गडी बाद झालाय. प्रज्वलाच्या रूपाने धावसंख्या झाले 12. त्यातील 5 चेंडू टाकून दिले आहेत. एक चेंडू शिल्लक आहे. नवीन शैलेश भोईर आणि या दोन्ही संघांसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. अर्शाली अरुण भोईर धोंडावडोली, कारण ती अर्शाली अरुण भोईर याच मैदानावर क्रिकेटचा सराव सुद्धा करते आणि तिच्याकडून या दोन्ही संघाला शुभेच्छा येतात. खूप खूप धन्यवाद अर्शाली. टीम पप्पू 11 नांदेडने, माझा आवाज जर तुमच्या कानावर जात असेल पप्पू 11 नांदेडने, आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे, मगच जायचंय. आयोजकांची सूचना माझ्यापर्यंत आले, ते कशासाठी ते आपणास ठाऊक आहे. कधी कधी विनोद सुद्धा होत आहेत, करायला हवेत. धावसंख्या झालेले किती, तर धावसंख्या 12. एक चेंडू शिल्लक आहे. जतीन भोईर याचा सामना करेल एक नौका फलंदाज शैलेश भोईर. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा शैलेश भोईर यांनी चांगली फलंदाजी केली होती. एक पलटी फटका मारला होता चौकार, त्याच्यानंतर हुक शॉट केला होता षटकार. पाहूया आता कशा पद्धतीने फलंदाजी करतो शैलेश भोईर. पलटी फटका, जागा हेरली आणि दाखवली जागा त्याला चौकाराची. 4. पहिल्या षटकामध्ये वीर बजरंग धोंडावडवली संघाने धावा जमा केल्या आहेत 16. महत्वाचं सांगायचं म्हणजे एक खंदा फलंदाज बाद झालाय प्रज्वल दलवी बॅक टू पॅव्हिलियन. नवीन बॅटर आला, चौकाराने अकाउंट ओपन केले शैलेश आणि मूर्ती लहान परंतु कीर्तिमान अशा पद्धतीने तो फलंदाजी करताना आपण पाहतोय. जेव्हा तो फलंदाजीसाठी उतरतो ना तेव्हा समोरचा व्यक्ती असं म्हणतो की हा छोटा, हा काय करेल, परंतु आपण नेहमी पाहतोय, नेहमी त्याची चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. तर पहिला चेंडू वाईट हाताळला होता, त्याच्यानंतर सिंगल चौकार. जतीन एक नौका गोलंदाज आहे परंतु त्याच्यावर पूर्ण भार टाकला होता. पॉवरप्लेचे षटक होतं आणि पॉवरफुल फलंदाजी आता करताना बघितलं आपण धोंडावडवली संघाला. दुसरं षटक घेऊन येतोय किरण भोईर. हे नौकरी आताचा गोलंदाज आहे, एक अष्टपैलू खेळाडू किरण. उंचपूर्ण असा हा गोलंदाज किरण, त्याचा सामना करेल उमेश. क्षेत्ररक्षणामध्ये काहीतरी बदल करतोय. परंतु जास्त वेळ दौडू नका मित्रांनो. आपण या कारणास्तव आपण 3-3 षटकाचे सामने केलेत, कारण आज फायनल डे रे. हुकशॉट मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु अतिशय चांगला चेंडू पडला. चेंडू खाली राहिलाय. सरळ चेंडू यष्टीरक्षक शत्रुघ्न भोईर याच्या हातामध्ये विसावला. डॉट बॉल. धावसंख्या 16. पहिल्या षटकामध्ये 16 धावा जमा करण्यात यश आलं होतं. तर या षटकामध्ये चांगली सुरुवात आहे किरण भोईरची. हवेत चेंडू आहे परंतु तिथे कोणी क्षेत्ररक्षक नव्हता. क्षेत्ररक्षक पुढे आला आणि त्या दरम्यान फलंदाजाने धावा जमा केल्या 2 धावाने धावसंख्या झालेल्या 18. मित्रांनो मी नेहमी सांगतो, प्रथम दादू पाड्याची ओळख कशात होती तर ती
छकडा. त्याच्यानंतर दादूपाड्याची ओळख कशात झाली तर कुस्तीपट्टू. आणि आता दादूपाडा गावाची ओळख होते क्रिकेट. परंतु हे 3 छंद त्यांनी पाळलेले आहेत. वाह, देखना फटका. टायमिंग पहा किती सुंदर आहे. स्क्वेअर लेगच्या डोक्याच्या वरून आला हा षटकार. हा डॉट आला. त्याच्यानंतर 2 धावा. त्याच्यानंतर षटकार. म्हणजे 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 8 धावा खर्च केलेल्या आहेत किरण भोईर या गोलंदाजाने. किरण सोडून दिला चेंडू. पंच दर्शवत आता हा चेंडू वाईट आहे. अतिरिक्तच्या रूपाने 1 धाव. पंचांचे हात समांतर धाव मिळते. अवांतर अवांतरच्या रूपाने एका धावात वाढ झाली. धावसंख्या झालेले तब्बल 25. 1 बाद 25. पुन्हा पुन्हा तीच दिशा आणि तोच निर्णय. वाईट. धावसंख्या 26. 3 षटकाचा सामना. 3 षटकाचा सामना असल्यानंतर हाणामारी होतेच. गडी सुद्धा बाद होत आहेत. मित्र म्हणजे आतापर्यंत चांगली धावसंख्या जमा करण्यात यश आलेले टीम वीर बजरंग धोंडावडवली संघाला. आपण नेहमी म्हणतो एक गाव 2-2 3-3 टीम असतात. नेहमी सांगतो की एक टीम करा, मजबूत टीम करा. परंतु धोंडावडवली दोन्ही गावांनी निर्णय घेतलाय आणि एक गावाने तर 2 गावची एक टीम केली आणि मजबूत टीम बनवण्याचा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे. त्यांना शुभेच्छा. पलटी फटका मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅटमध्ये चेंडू आला नाही. थोडंसं वेगळ्या नजरेने पाहत होता फलंदाज, कारण हा चेंडू वाईट मिळेल का, परंतु नाही. अगदी योग्य जागेवर चेंडूची पिचिंग झालेली दिसते किरण भोईर यांची. किरण भोईर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय. धावा झालेत किती तर धावा झाले 26. थोडा वेळ हवे चेंडू. क्षेत्ररक्षक जतीन पुढे सरसावतोय. एकच धाव. एका धावने धावसंख्या झालेली 27. दोन्ही नामवंत संघ आपण पाहता. एका बाजूला टीम आहे वीर बजरंग धोंडावडवले तर एका बाजूला आई गावदेवी दादूचा पाडा. खेचून मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू खूप उजव्या अष्टीच्या बाहेर. पंच पुन्हा एकदा गोलंदाज किरण भोईरला दंडित करतात. किरण भोईरला हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. एका धावने धावसंख्या झाली 28. पलटी फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. या चेंडूवर घडलंय काय तर ह्या चेंडूवर कुठल्याही प्रकारची धाव नाही. धावसंख्या झालेली ती 28. पहिल्या षटकामध्ये बघितलं होतं थोडंसं मागडा ठरला तर जतीन यांनी 16 धावा खर्च केल्या होत्या. या षटकामध्ये धावा खर्च केल्या आहेत किरण भोईराने 12. पहिल्या षटकामध्ये एक गडी बाद केला होता. प्रज्वल दलवीला डगआउटचा रस्ता दाखवला होता. आता थोडासा विचार विनिमय चालू आहे परंतु जास्ती वेळ घेऊ नका टीम दादूपाडा. पंच इशारा करतायत. दादूपाडा संघ आपण क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्यायचं आहे. आपल्याजवळ वेळ कमी मित्रांनो, त्या वेळेमुळेच आपण आज 3-3 षटकाचे सामने खेळलो होतो. चेंडू टाकल्यानंतर एकत्र जमूच नका. गोलंदाज आलाय प्रदीप. आमचा 12वा खेळाडू सुद्धा विनोदी खेळाडू आहे. नाव सांगताना सुद्धा तो अगदी विनोदाने नाव सांगतोय. तुझं नाव काय रे बाळा? जक्स निलेश भोईर. 12व्या खेळाडूच्या रूपामध्ये तो इथे सज्ज झालाय आणि 12वे खेळाडू हे खूप खतरनाक असतात. 12वे असतात ना पुढे चांगले कार्य करतात. कोण विसरेल केतन म्हात्रेला.
केतन मात्र पहिला 12वाच खेळाडू असायचा, परंतु आज तो महाराष्ट्राचा बाईकमॅन झालेले. जोरदार अपील आणि पंचांचा बोट आकाशाकडे. बाद होतो फलंदाज उमेश दलवी. आउट. अरे अभी तो पार्टी शुरू हुई है. गोलंदाजी मार्कावर प्रदीप भोईर. पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त केली. लगाम घालण्याचा प्रयत्न केलाय प्रदीप याने. एक वेगवान गोलंदाज प्रदीप. चांगला फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे जातील. एकच धाव, एका धावाने समाधान मानतो अक्षय. अकाउंट ओपन करतो अक्षय. संघाची धावसंख्या 1 ने वाढलेले. धावसंख्या झाली 29. 29 धावा जमा केल्या. आता तिसऱ्या षटकाचा 2 चेंडू टाकून झालेले. 4 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. प्रदीप बॅटची काढा घेतली होती, परंतु शत्रुघ्न भोईर याला झेर पकडता आलेला नाही. असं वाटतं लहानपणी शत्रुघ्न भोईर गोट्या कमी खेळलाय का काय, कारण तो पडला. पुन्हा एकदा उठला, चेंडूची फेक केली, परंतु तोपर्यंत फलंदाज आपल्या घरामध्ये सुरक्षित. एक धाव पूर्ण झाले. धावसंख्या झाली 30. या षटकामध्ये कमबॅक केलेलं आहे प्रदीप भोईरांनी. पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर गडी बाद, त्याच्यानंतर सिंगल, त्याच्यानंतर सिंगल, म्हणजे 3 चेंडूमध्ये आतापर्यंत प्रदीप भोईरांनी धावा दिल्या आहेत फक्त 2 आणि 1 गडी बाद केलाय. हाणामारीचे षटक होतं, परंतु चांगली गोलंदाजी. कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. धाव मिळेल फक्त 1. धावसंख्या 31. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलेले वीर बजरंग धोंडावडोली संघाला. त्याचं कारण म्हणजे अचूक टप्प्यावर गोलंदाजी हाताळताना आपण पाहतोय प्रदीप भोईर याला. दोन चेंडू शिल्लक आहेत या षटकातील ह्या इनिंगचे. खराब चेंडू हाताळला होता, परंतु टायमिंग व्यवस्थित साधता आलेलं नाही. जतीन आहे. एकच धाव मिळेल आणि एका धावाने धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 32. आणि पंचांचा निर्णय आलेला आहे. बॅटरने रिओची मागणी केलेली आहे. तिसरे पंच आमचे या. तिसरे पंच या. फलंदाजाने रिओची मागणी केलेली आहे. तिसरे पंचांचा निर्णय आलाय फेर डिलिव्हरी. एक चेंडू शिल्लक आहे. धावा झाल्या आहेत 1च्या सहाय्याने. धावसंख्या 32.
सुरुवात चांगली केली होती, परंतु या षटकामध्ये लगाम घातलेले आहे प्रतिभेने. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं तर धावा 16, त्याच्यानंतर 12. या षटकामध्ये खूपच कमी धावा. शेवटचा चेंडू आहे. निर्णय सांगेल किती धावा करावे लागतील दादोपाडा संघाला. हवे चेंडू आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करते, एक धाव पूर्ण केली, दुसऱ्याचा प्रयत्न आहे आणि बाद. एक धाव पूर्ण. धावसंख्या झालेले 33. 18 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता टीम गावदेवी दादोपाडा संघाला. तर धोंडावडे संघाने आपले क्षेत्ररक्षक लगेचच लावायचे आहे. या दोन सामन्यातील विजयी संघ टीम NR बोरपाडा संघाशी 2-2 हात करेल. NR बोरपाडा संघाचा संघनायक आपण सज्जराज आहे. धीरज. अठरा चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 34 धावांची आवश्यकता टीम ही गावदेवी दादोपाडा संघाला. या स्पर्धेसाठी भरपूर असे दानशूर व्यक्ती आम्हाला लाभलेले आहे. आम्हाला प्रथम पारितोषिक लाभलेले स्वर्गीय संकेत उर्फ गोट्या पाटील यांच्या स्मरणार्थ श्री संदेश चंद्रकांत पाटील ग्रामपंचायत सदस्य याचकडून तुमचे मनापासून आभार. द्वितीय पारितोषिक आम्हाला लाभलेले स्वर्गीय अक्षय बागल यांच्या स्मरणार्थ श्री हेमंत मनोहर बागल याचकडून तुमचे सुद्धा मनापासून आभार. सामनावीर ट्रॉफी आम्हाला लाभलेले श्री नितीन भास्कर बागल याचकडून तुमचे सुद्धा मनपूर्वक आभार. मालिकावीर स्वर्गीय देवेंद्र मधुकर बागल यांच्या स्मरणार्थ केतन देवेंद्र बागल याचकडून लाभलेले तुमचे सुद्धा आभार. सन्मान चिन्ह आम्हाला सौ योगिता नितेंद्र बागल ग्रामपंचायत सदस्य याचकडून आम्हाला लाभलेले. चला सलामीचे बॅटर पाठवायचे. उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज स्वर्गीय संतोष सीताराम म्हात्रे कालवार यांच्या स्मरणार्थ श्री नितेश रघुनाथ पाटील याचकडून आम्हाला लाभलेले तुमचे सुद्धा मनापासून आभार. बॉलची व्यवस्था आम्हाला श्री विनोद लक्ष्मण पाटील याचकडून लाभलेले. त्याच्यानंतर पाण्याची व्यवस्था किरण बलिराम बागल याचकडून लाभलेले. विकेटची हॅट्रिक किंवा षटकारांची हॅट्रिक एवन जोडी विजय पाटील आणि हेमंत बागल यांच्याकडून आपल्याला तब्बल 1100 रुपयाचं पारितोषिक आहे. त्यांचे सुद्धा विशेष आभार. विशेष सहकार्य आम्हाला लाभलेले मोहन पांडुरंग बागल माजी ग्रामपंचायत सदस्य. त्याच्यानंतर चेतन दत्ता शास्त्री हरिभक्त पारायण रंगनाथ बुवा शिंगोळे. आपण त्यांना सकाळपासून या मुख्य मंचावर पाहता. तुमचे सुद्धा बाबा मनापासून आभार. त्याच्यानंतर विलास शामराव केणे यांच्याकडून सुद्धा विशेष सहकार्य लाभलेले. तसेच सुरेश वाळकू पाटील यांच्याकडून सुद्धा विशेष सहकार्य लाभलेले. शैलेश सावलाराम शिंगोळे पंचायत समिती सदस्य यांच्याकडून सुद्धा विशेष सहकार्य. श्री ॲडव्होकेट राजेश रघुनाथ पाटील यांच्याकडून सुद्धा विशेष सहकार्य. श्री मनोहर अनंता पाटील यांच्याकडून विशेष सहकार्य. वसंत गोपाल पाटील यांच्याकडून विशेष सहकार्य. श्री जयराम लडकू पाटील यांच्याकडून सुद्धा विशेष सहकार्य. आणि सौ मीनाक्षी विनोद शिंगोळे ग्रामपंचायत सदस्य यांचे सुद्धा मनापासून आभार. या सर्व दानशूर व्यक्तीचे मनापासून आभार. या स्पर्धेला मोलाचं सहकार्य केले तुमचे आभार. सन्माननीय नितेंद्र काळूराम बागल या मान्यवरांचं सुद्धा या क्रीडा नगरीमध्ये आगमन झाले. या चषकामध्ये आपले मनपूर्वक स्वागत असेल. तर जाऊया मैदानमध्ये. चालू आहे सामना. एका बाजूला वीर बजरंग धोंडावडवली तर एका बाजूला आई गावदेवी दादूचा पाडा. 18 चेंडूमध्ये 34 धावांची आवश्यकता टीम दादोपाडा संघाला. सलामीचे 2 बॅटर आलेले आहेत.
सलामीला आहे हरेश भोईर आणि नॉन स्ट्राईक जतीन भोईर. गोलंदाजी मार्कर गोलंदाज आहे प्रज्वल दळवी. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे प्रज्वल. वेगात टाकले चेंडू, वेगात टाकले चेंडू, पडल्यानंतर खाली राहतोय चेंडू, जातोय निर्धाव. चला जास्ती वेळ दौडू नका मित्रांनो, आपल्याकडे वेळ कमी, आज फायनल डे. फायनल सुद्धा जास्तीत जास्त षटकाची कशी खेळायला मिळेल. पुन्हा एकदा चेंडू उजव्या अष्टीच्या बाहेर, पंच गोलंदाज प्रज्वल दळवे याला दंडित करता येतं. चेंडू आला वाईट, धाव झाले 1. एक चेंडू खेळ झालेले, धाव संख्या 1. खराब चेंडू, बिमार की बिमारी. वेगात टाकण्याच्या नादामध्ये दिशामध्ये भरकटतो प्रज्वल दळवी. बिमर फ्रीट, उघडा डोळे पहा नीट. आणि रुपेश दादा, पुढचा चेंडू आहे फ्रीट. फ्रीटची संधी आली कोणाला? हरेश भोईर याला. या संधीचं सोनं करावं लागेल, ही संधी वारंवार येत नाही. आणि या चेंडूवर काय घडलंय? बिमार चा रिओ मागतायत पंच. बॅट्समनने घेतलेले पंचांचा निर्णय की हा बिमर आहे की नाही. पंच तिसरे पंच या त्यांना सुद्धा बिजी ठेवले या इनिंग मध्ये. आणि पंचांचा इशारा आलाय, बिमार की बिमारी. हा गोलंदाज या सामन्यामध्ये गोलंदाजी करू शकत नाही, कारण 2 चेंडू लगातार बिमार हाताळले आहेत प्रज्वल दळवे यांनी. चला चला, वेळ घेऊ नका वीरबजरंग, आपण आपले क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. आपला नवीन गोलंदाज आता शोधायचा आहे. कोण येतोय? टिंको प्रथमेश थालके येतो की काय? त्या तयारीमध्ये तर टोपी काढले, ती पंचांच्या हाती दिले, त्याच्यामुळे गोलंदाज हे षटक पूर्ण करण्यासाठी आलेले आहे. सन्मान्य श्रीधर बबन पाटील ह्या मान्यवरांचं आगमन झालेले आहे या चषकामध्ये, या नगरीमध्ये आपले सहर्ष स्वागत. प्रथमेश थालके हे षटक पूर्ण करण्यासाठी आलेले, जिम्मेदारी सोपवलेले कर्णधाराने प्रथमेश याच्यावर. मी तर म्हणेन का पहिलाच वेळ मी पाहतोय की लगातार 2 चेंडू बिमार हाताळताना, कारण मगाशी आमची थोडीशी बातचीत झाली. आपला जो सराव आहे ना हा 9व्या चेंडूवर असतोय, परंतु आता या स्पर्धेमध्ये चेंडू आहेत MRIचे, त्याच्यामुळं थोडंसं पकडणे घेणे थोडंसं कठीण होत आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीने होऊ शकतोय. 2 चेंडू त्यांनी न हाताळलेत, धावा झाल्या आहेत किती? तर धावा झाल्या आहेत 4. चेंडूचा आकार, त्याचं वजन, त्याच्यामुळे थोडासा त्रास होतो गोलंदाजी करणारा. आणि फलंदाजी करणाऱ्याला संघाला सुद्धा होतो, कारण अचूक टायमिंग जर साधलं ना तरच तुम्ही चौकार षटकार मारू शकता. प्रथमेश थालके
टिंकू या नावाने त्याला पुकार होत असतो नेहमी. हवेच्या दिशेत जतीन आहे, चुकी करते. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आहे आणि सहजरित्या 2 धावा. झेल कोणाचा सोडलाय तर एका जतीन भोईरनी दुसऱ्या जतीन भोईरचा झेल सोडलाय. दिनेश पाटील धोंडावडवली या मान्यवरांचं सुद्धा या नगरीमध्ये आगमन झालेले. या चषकामध्ये आपले सहर्ष स्वागत. चांगले क्षेत्ररक्षण, परंतु 2 धावा रोखू शकत नाही. धावसंख्या झालेले 8. धावांची आवश्यकता 18 चेंडूमध्ये 34 आणि पहिले षटक चालू आहे. पहिल्या षटक चालू असताना धावसंख्या झालेले 8. फटका फसलाय की काय? अक्षयचे चांगले प्रयत्न आणि पहिला गडी बाद होतोय. जतीन भोईर बॅक टू पेवलेन. फलंदाज लगेच पाठवायचा आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता जतीन भोईरनी, परंतु सुंदर झेल पकडला अक्षय पाटील याने. पहिला हजरा दिलाय आई गावदेवी दादूच्या पाडा सांगायला. नवीन बॅटर आलाय, डावकुरे हाताचा बॅटर किरण भोईर. किरण भोईर आलेले आहेत आणि गोलंदाजी मार्कर गोलंदाज आहे प्रथमेश थालके. प्रथमेश थालके एक अष्टपैलू खेळाडू आहे. पहिले षटक हाताळताना 2 चेंडू बिमर हाताळले प्रज्वल यांनी आणि त्याचे षटक पूर्ण करण्यासाठी आलेले प्रथमेश. आतापर्यंत धावा झाल्या आहेत, माझे गुणलेखक सांगतायत धावा झाल्या आहेत 8. 1 बाद 8. पहिले षटक चालू. धावांची आवश्यकता आहे 3 षटकात 34. वाईट चेंडू हातालाय. आता मात्र विनंती करतो सर्व संघांना, आपण घाई करायची मित्रांनो, नाहीतर वेळा अभावी आम्हाला 2 षटकाचे सामने खेळावे लागतील. याची दक्षता घ्यायची, कारण 10 मिनिटात आता 2 षटकं संपलीच पाहिजेत. जर नाही संपली तर तिसऱ्या षटकामध्ये 1 गडी सर्कलमध्ये घेतला जाईल. आता मात्र टायमिंग कोणालाच माफी नसेल आणि बाद. बॅटची काढा घेतली, चेंडू एष्ट्यावर आदळलाय आणि 0वर बाद होतोय. किरण भोईर बॅक टू पॅव्हिलियन. लगेचच एक फलंदाज बाद झाला तर लगेच दुसरा पाठवायचा टीम दादूपाडा. धावसंख्या झालेले 9. राज आलेले, राज याला बढती देण्यात आलेले. राज पाहूया
घरचा साज हा आमचा राज आलेले फलंदाजी करण्यासाठी धावसंख्या झाले 2 बाद 9. 2 बाद 9 अशी धावसंख्या आहे. राज सुद्धा मोठे मोठे फटके मारण्यामध्ये माहिर आहे. पाहूया, कारण आता धावांची आवश्यकता आहे. त्याच्यामुळे मी नेहमी सांगतो संघाला धोका आणि बिनधास्त ठोका. हे ठोके येतील का राजाच्या बॅटमधून? एका बाजूला हरीश तग धरून आहे गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रथमेश फालके. खोलवट टप्प्याचा चेंडू खोदून काढला राज आणि पुढे अक्षय सरसावतो. एकच धाव मिळेल. धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करते 10. 2 बाद 10. षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 2 बाद 10. म्हणजे अजून 12 चेंडू शिल्लक आहेत. रुपेश दादा, दहा धावा आले आहेत. म्हणजे 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. कारण धावा जमा करायच्या 34, तर 12च्या सरासरीने धावा जमा करायच्या आहेत. नवीन गोलंदाज येतो आयुष भोईर. बारा चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता आहे. परंतु सामना करतो राज. 12 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 24 धावा म्हणजे प्रत्येक चेंडूवर तुम्हाला 2 धावा जमा करायच्या आहेत. कारण 3 षटकामध्ये धावा जमा करायच्या आहेत. जिंकण्यासाठी 34. खराब चेंडू जो येतो तो भीमर चेंडू हाताळतोय. पहिला चेंडू भीमर हाताळलाय. आज घडतंय काय? वीर बजरंगच्या गोलंदाजांना नक्की झालं तरी काय? भीमार की बिमारी. 3 हिट चेंडू, 1 धाव तर मिळाले. 1+1 अशा धावा मिळाल्या. 2 धावा झाल्यात 12. आणि हा फ्री हिट. संधी आले हरेश भोईर याला. या संधीचं सोनं करेल का हरेश? फ्री हिट चेंडू. स्ट्राइक वर हरेश, नॉन स्ट्राइक राज. गोलंदाज अवेश. खोलवट टप्प्याचा चेंडू होता, खेळून काढलेला. 1 धाव मिळणार आहे. फ्री हिटचा चेंडू होता परंतु दुसरी धाव घेण्याचा नाग प्रयत्न आहे. पाहता पाहता 2 धावा पूर्ण. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. हे दोन्ही फलंदाजामध्ये विशेष करून राज हा धावण्यामध्ये पटायत आहे. हे 2 धावाने धावसंख्या वाढले. धावसंख्या झालेले 14. हरेश आतापर्यंत हरेश चेंडू खेळला किती? तर 2 आणि 2 धावा जमा केल्या आहेत. पहिला चेंडू तो निर्धाव खेळला होता. हरेश याच्याकडून खूप अपेक्षा आहेत. टीम आई गावदेवी दादूपाडा संघाला त्या अपेक्षा पूर्ण करेल का? परंतु एका बाजूला चांगली कामगिरी करेल का अवेश भोईर पाहणे गरजेचं आहे. चांगला असा अँगल बनवतो गोलंदाजी टाकताना. 1 धाव पूर्ण. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय प्रज्वल दलवी याच्याकडून. एका धावने धावसंख्या झालेले 15. चला, आपण सिटीमध्ये खेळतात त्याच्यामुळे सिटीमध्ये उंच उंच इथे बिल्डिंग आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामुळे सूर्यदेव आपल्यापासून लवकर राजा घेतोय. खोलवट टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढण्याचा प्रयत्न. अक्षय पुढे सरसावतोय. एकच धाव. एका धावाने धावसंख्या वाढते. धावसंख्या 16. 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा तेच गणित. प्रत्येक चेंडूवर 2 धावा जमा करायचे आहेत टीम दादूपाडा संघाला. एखादा मोठा फटका जर आला तर चित्र वेगळं. एखादा गडी बाद झाला तर पुन्हा एकदा प्रेशर मध्ये येईल दादूपाडा संघ. हवे चेंडू आहे. प्रयत्न केले होते परंतु चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही. 1 धाव मिळते. दुसरीचा प्रयत्न धावचीच्या रूपाने राज बाद.
पपोईला नांदिटणे, एन आर बोरपाडा आणि मीत कवाड ज्यांचे जे नावं घेतले ना त्याने आयोजकांशी संपर्क साधून जायचं दादांनो. ते वारंवार आमच्याकडे सूचना करतायत. तुमचं नाव वारंवार यूट्यूबवर येते. आणि आदेश काय आदेश दिलाय शत्रुघ्न भोईर यांनी मात्र पाहावं लागेल आदेशाला. हा एक पिच हिटर मानला जातोय. ह्या खेळाडूमध्ये सुद्धा एक क्षमता आहे. कुंदे स्पर्धेमध्ये रुपये 6 चेंडूमध्ये 6 षटकार लगावण्याचा रेकॉर्ड याच्या नावावर आहे. आता हा आदेश समोर गोलंदाज आवेश पहा तडाखा पहा आला हा षटकार. मी म्हटलं होतं की हा एक पिच हिटर मानला जातोय आणि लो फुलटा चेंडू एक गुडघा वाकवला आणि चेंडू भिरकावून दिला सीमारेषे बाहेर षटकार. तर 7 चेंडूमध्ये धावांची आवश्यकता किती तर रुपेश ठाकरे मला सांगतात 11. 7 चेंडू 11 धावा. सामना होता कुठे? सामना आणून ठेवलाय कुठे? जोरदार अपील आणि पंचाचा इशारा देतो. नो नो ओव्हर स्टेप. आधीच कर्जबाजारी रुपेश दादा आणि त्यात उसने शेजारी हा नो चेंडू हाताळलाय. त्याच्यामुळं आता थोडंसं दडपण वाढलंय वीर बजरंग धोंडावडे संघाला. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. फ्री चेंडू धावसंख्या झाले 25. दोन धावा आल्यात त्याच्यामुळं आता चेंडू 7 आहेत शिल्लक. धावा हवे आहेत 9. देखना फटका पाहता 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 चेंडू सीमारेषे बाहेर गेलाय. पुन्हा एकदा नो. हा गोलंदाजी विसरलाय की काय? ठोक डीजे. महत्वाचे गोलंदाज त्याच्याकडून खूप अपेक्षा होती. धोंडावडोली संघाला वीर बजरंग धोंडावडोली प्रज्वल यांनी 2 बिमार हाताळले बाहेर निघाला. त्याच्यानंतर आता 2 नो बॉल हाताळले आयुष्य गोलंदाजाने. त्याच्यामुळं ह्या एकूण धावा मिळतील 5. त्यामुळे धावा आता अजून एक षटकातले चेंडू शिल्लक आहे. 7 चेंडू आणि 7 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. आणि हेच हवं होतं दादूपाडाला आणि ते घडलेलं आहे. धावा कशाही होत धावा येणे गरजेचं आहे. टीम आई गावदेव स्पोर्ट दादूपाडा संघाला. मात्र चांगला चेंडू इकडनं तिकडनं इकडे आणि डॉट बॉल. षटक संपतोय दुसरा. आता 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये धावांची आवश्यकता आहे 4. घाई करा मित्रांनो. लगेच आपल्याला ठाऊक आहे कुठला गोलंदाज वापरायचा आहे. जास्त वेळ दौडू नका. धोंडावडोली सांगा आम्हाला सामन्याचे सिच्युएशन माहीत आहे. चला 6 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे फक्त ना फक्त 4. परंतु फक्त सुद्धा बोलून चालणार नाही. हा क्रिकेट आहे. गोलंदाज जतीन भोईर एक उंच बर असा गोलंदाज
सामना जर जिंकायचा असेल वीर बजरंगला तर जतीनला याला करामत करावी लागेल. काही चेंडू डॉट हाताला लावावे लागतील किंवा काही गडी बाद करावे लागतील. परंतु सामना जिंकायचा आहे ना दादोबाडा संघाला तर एक फटका खेळ खलास. चांगला फटका मी म्हटलं ना एक फटका खेळ खलास. विजय झालेले टीम हाई गावदेवी दादूपाडा. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. हरल्यांचे कौतुक. लगेच दोन संघामध्ये नाणेफेक होईल. एका बाजूला टीम असेल टीम आई गावदेवी दादूपाडा आणि एका बाजूला टीम असेल NR बोरपाडा. दोन्ही संघाचे संघ नायकांनी लगेचच नाणेफेक करण्यासाठी नाणेफेक कक्षामध्ये यायचे. मॅन ऑफ द मॅच ज्याने षटक हाताळलं तिसरं, धावा दिला फक्त 5, गडी बाद केले 2, तोच ठरलाय मॅन ऑफ द मॅच प्रदीप भोईर. प्रदीप आपण या आणि संघनायक जतीन आपण नाणेफेक करण्यासाठी सुद्धा लगेचच या. चला टीम NR बोरपाडा आणि टीम आई गावदेवी दादोपाडा आपण नाणेफेक करण्यासाठी लगेचच या. आमचे मान्यवर तिथे सज्ज आहेत. अतिश भैर मान्यवरांना पाठवून द्यायचे आहेत. अतिश पाटील रे सॉरी अतिश भैर आमचे धोंडावडोलीचा आणि हा अतिश पाटील खोनी. सन्मानने हबपा रंगनाथ बुवा शिंगोळे या मान्यवरांना विनंती करतोय बाबा आपण या आणि ह्या दोन संघामध्ये नाणेफेक करून घ्या. आमची चांगली व्यवस्था करतायत हे नाणेफेक कक्षामध्ये. पडद्याच्या मागे उभे राहून खूप चांगली व्यवस्था करतायत. तुमचे मनापासून आभार. एका बाजूला टीम NR बोरपाडा तर एका बाजूला टीम आई गावदेवी दादूपाडा. मान्यवर आलेले आहेत आमचे रंगनाथ बुवा. सकाळपासून या स्पर्धेला त्याने हजेरी लावले. त्यांचे पुनश्चे अभिनंदन असेल. नाण्याच्या बाजू तर आपल्याला माहीत आहे. एका बाजूला स्वर्गीय संकेत पाटील आणि एका बाजूला अक्षय बागल. दोन संघामध्ये नाणेफेक होते. 3 षटकाचा सामना आहे. दादूपाडा संघाचा कॉल अक्षय आणि आलेले संकेत. काय निर्णय NR बोरपाडा? एक धाडसी निर्णय घेतलेले दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. वेळ आपल्याकडे कमी आहे. NR बोरपाडा संघाने नाणेफेक जिंकले आणि एक फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेले. जाऊया समालोचन कक्षामध्ये. सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक प्रमोद पाटील मॅन फॉर्म दिवे. थँक्यू मांजरेकर सर. पुन्हा एकदा मी सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. तुम्ही पाहताय मित्रांनो स्वर्गीय संकेत पाटील तसेच स्वर्गीय अक्षय बागल स्मृती चषक 2025 मध्ये आई एकविरा खुनी ग्रामस्थ मंडळ आयोजित मोठा इव्हेंट तुम्ही पाहतायत मित्रांनो. मॅन ऑफ द मॅच प्रदीप पुढे यायचं आहे. प्रदीप लवकरात लवकर यायचं आहे. प्रदीप कम ऑन स्टेज कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच.